करतो। हाय एव्हरीवन, वेलकम टू द अकॅडमी ऑफ सायन्स। आणि अकॅडमी ऑफ सायन्समध्ये मुलांना मी तुमचं पुन्हा एकदा आणि सर्वांचं स्वागत करतो आहे। आज आपण बघतो आहे की या मागील दिवसांमध्ये मागील वर्षीपासून तुम्ही पूर्ण वर्षभर तुम्ही सायन्स माझ्याकडनं तुम्ही शिकले आणि बघा सायन्सचा रिझल्ट हा एकदम आउटस्टँडिंग आपल्या ट्युशनचा लागलेला आहे। बघा भरपूर साऱ्या मुलांना 97 मार्क्स, 96 मार्क्स, 95 मार्क, 94 मार्क, 93, 92, 90 आणि बघा असे भरपूर साऱ्या मुलांची बघा एक लाईनच लागून गेली की बघा इतके सारे मार्क्स सायन्समध्ये आपल्या ट्युशनचे पण मिळू शकतात। हे तुम्ही अशक्य असं शक्य करून दाखवल्या मुलांना, ठीक आहे। पण बघतो आहे आता तुम्ही 11वी मध्ये पदार्पण करणार आहेत, ठीक आहे। आणि यावेळेस आता महत्त्वाचा विषय आपल्यासाठी हा आहे की सर जर मला 11वी मध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर मी कोणत्या कॉलेजमध्ये घ्यायला पाहिजे, सर मला 11वी मध्ये ॲडमिशन घ्यायची आहे तर मी कोणते सब्जेक्ट घ्यायला पाहिजे, यामध्ये हा आपला प्रश्न सर्वात मोठा राहू शकतो, ठीक आहे। तर मुलांना मी आज तुम्हाला त्याच प्रश्नाचं एक उत्तर मी इथे घेऊन आणलेलं आहे की मुलांनो आपण ॲडमिशन कशी करायची आहे, कोणत्या कॉलेजेसमध्ये घ्यायचे। तर मी तर तुम्हाला सांगणार गव्हर्नमेंट कॉलेज मिळत असेल तर तिथे करा, प्रायव्हेट कॉलेज मिळत असेल तिथे करा, कॉलेजला काहीही प्रॉब्लेम नाही आहे, कुठे सुद्धा ॲडमिशन तुम्ही करू शकता। पण महत्त्वाचं आहे ते म्हणजे मला सब्जेक्ट कोणते घ्यायचे आहे, ठीक आहे। कारण की सब्जेक्ट जर तुमचे घेते वेळेस जर चुकले तर बघा समोरचं भविष्य तुमच्यासाठी मोठं थोडंसं हानिकारक राहू शकते, घातक राहू शकते, ठीक आहे। म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की आता आपल्याला सब्जेक्ट व्यवस्थित घ्यायचे आहेत। मग सर कोणते सब्जेक्ट घ्यायचे, कोणकोणते सब्जेक्ट असतात, तर मला माहिती आहे मुलांना तुम्ही 10th मधून आताच पास आउट झाले म्हणून तुम्हाला 11वी बद्दलच्या कोणत्याही सब्जेक्टची माहिती नाही आहे, ठीक आहे। कोणते ते सब्जेक्ट्स असतात हे काहीच तुम्हाला माहिती नाही आहे। आज पहिले सुरुवातीला मी तुम्हाला सब्जेक्ट सांगतो, मग त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला काय बनायचं आहे याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला त्या सब्जेक्टला घ्यायचं आहे आणि त्याच्यासमोरच तुम्हाला पूर्ण तुमच्या करिअरची वाटचाल तुम्हाला समोर करायची आहे। चला बघूया आपण कोणकोणते सब्जेक्ट असतात। चला मुलांना बघूया आपण इथे की कोणकोणत्या प्रकारचे सब्जेक्ट आपल्याला पाहायसाठी मिळणार, ठीक आहे। 10th मध्ये आपण बघतो आहे बेटा आपल्याला मॅथ पाहायसाठी मिळते आणि बघा सायन्स पाहायसाठी मिळतात, ठीक आहे। पण जसंही आपण इथे 11th मध्ये जातो, 12th मध्ये जातो, तो सायन्स जो आहे ना हा 3 पार्टमध्ये डिवाइड होऊन जातो। दॅट इज आपल्याला पाहायसाठी मिळणार फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, ठीक आहे। बघा काय असणार इथे आपण जो काही सायन्सचे सब्जेक्ट आहे हे 3 पाहायसाठी मिळतात, ठीक आहे। मग आपण बघतो आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे सायन्सचे सब्जेक्ट आहे जे 10th मध्ये होते आणि बघा मॅथ हा सेपरेट असतो। या चारही सब्जेक्ट मिळून हा 11th सायन्सचा सिलेबस इथे महत्त्वाचा पाहायसाठी मिळतो, ठीक आहे। मग आता सर याच्यावरून करिअर कशा प्रकारे आपण इथे बघायचं की मला इथे कोणतं चांगलं राहणार, तर मी तुम्हाला सांगतोय ज्यांचा विचार फक्त आणि फक्त इंजिनिअरिंगला जाण्याचा आहे, ज्यांचा विचार फक्त आणि फक्त आर्किटेक्चर बनण्याचा आहे, ज्यांचा विचार फक्त आणि फक्त डिफेन्समध्ये जाण्याचा आहे, अशा लोकांनी मी तुम्हाला सांगतो हा PCM नावाचा ग्रुप इथे चूज करायचा, ओके। जर इथपर्यंत जर फक्त आणि फक्त इंजिनिअरिंगमध्ये जायचं आहे तर हा चूज करायचा, ठीक आहे। अन्यथा हा ग्रुप तुम्ही चूज करायचा नाही, ठीक आहे। फक्त इंजिनिअरिंगला जायचं असेल, फक्त मला मेडिकल, फक्त मला इंजिनिअरिंगला जायचं असेल, फक्त मला आर्किटेक्चरला जायचं असेल, फक्त मला डिफेन्सला जायचं असेल, हे जर मला करिअर ऑप्शन निवडायची आहे तर माझ्यासाठी हा PCM ग्रुप चांगला असणार, ठीक आहे। नंबर सेकंड आपण बघतो आहे, आता बघूया PCB म्हणजे काय, तर P फॉर फिजिक्स, नंतर C फॉर इथे केमिस्ट्री आणि B फॉर बायोलॉजी पाहायसाठी मिळतो। तर बघा मुलांना जर ज्यांना मेडिकलमध्ये जाण्याची इच्छा आहे, ठीक आहे, मेडिकल म्हणजे फक्त सर डॉक्टर बनणे का, नाही, ठीक आहे, डॉक्टरमध्ये पण सुद्धा भरपूर सारे टाईप आपल्याला पाहायसाठी मिळतात मुलांना। तर बघा अशा प्रकारची नीट एक्झाम देऊन फक्त आपण MBBS डॉक्टर बनून फक्त एक MBBS डॉक्टरच बनतो असे नाही, तर आपण BMS पण बनतो, BHMS पण बनतो, BUMS पण डॉक्टर बनत असतो, ॲक्युपेशनल थेरपी भरपूर सारे डॉक्टरचे इथे टाईप पाहायसाठी मिळतात, BDS पण आपण बनतो, ठीक आहे। तर इतके सारे आपल्याला डॉक्टर्स पाहायसाठी मिळतात, ठीक आहे, जे एकाच असलेल्या त्या नीट एक्झामवरून त्यांच्या मार्किंगवरून अशा प्रकारचे डॉक्टर इथे बनले जाऊ शकतात, ठीक आहे। मग सर फक्त डॉक्टर्स बनते का, नाही, बघा सोबतच बघा PCMच्या ग्रुपने आपण काय बनवू शकतो, तर बघा इथे आपण बायोटेक्नॉलॉजीमध्ये छान जाऊ शकतो, आपण बघतोय फॉरेन्सिक सायन्समध्ये आपण इथे जाऊ शकतो, आपण इथे नर्सिंगचं सायन्स आपण इथे बघू शकतो आणि आपण बघतो आहे भरपूर सारे बायोलॉजीचे असलेले इथे टॉपिक्स आपल्याला इथे पाहायसाठी मिळतात। आणि मी तुम्हाला सांगतो आहे मेडिकल
जनरलमध्ये अनगिनत असे कोर्स आपल्याला याच्यामध्ये पाहायसाठी मिळतात आणि म्हणून हा PCB नावाचा ग्रुप तुम्ही इथे जॉईन करू शकता. जमीन मुलांनो, ठीक आहे. हां, याला आपण म्हणतो आहे बघा, याला व्होकेशनल कोर्स असे म्हणतात. यामध्ये काय होते की बघा, मॅथच्या सोबत तुम्हाला एखादी IT सब्जेक्ट राहू शकतो, ठीक आहे. सोबत एखादी इलेक्ट्रॉनिक्स तुमच्यासाठी सब्जेक्ट राहू शकतो. होऊ शकते की एखादी तुम्ही जर समजा कम्प्युटर सब्जेक्ट घेतला तर कम्प्युटर सब्जेक्ट याच्यामध्ये तुम्हाला येऊ शकते, ठीक आहे. जर फक्त आणि फक्त तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर, ठीक आहे. तर बघा, हे अशा प्रकारचे सब्जेक्ट आपल्याला असतात, ठीक आहे. जो तिसरा ग्रुप पाहायसाठी मिळतो तो आहे बेटा जनरल ग्रुप, ज्यालाच आपण म्हणतो PCMB. काय म्हणायचं बेटा याला? PCMB, ज्यामध्ये आपण बघतो फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायो हे चारही सब्जेक्ट त्याच्यामध्ये पाहायसाठी मिळणार, ठीक आहे. तर माझं सजेशन तुमच्यासाठी काय आहे हे आता मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. मुलांनो, हे सगळे सब्जेक्ट मी तुम्हाला सांगितले, ठीक आहे. पण माझं सजेशन अशा प्रकारे आहे, मागील दिवसामध्ये आपल्याकडे पण 11th आणि 12thचे क्लासेस सुरू असतात आणि त्यामध्ये मी बायोलॉजी बायोलॉजी हा जो सब्जेक्ट आहे हा मी इथे चांगल्या रीतीने शिकवतो, ठीक आहे. तर त्यावरून जेव्हा मागच्या वर्षीचा आमचा रिझल्ट लागला तर 91, 93 अशा प्रकारचे हायेस्ट मुले इथे मी बायोलॉजीमध्ये बघितले, ठीक आहे. पण बघा, हे जे होते हे हायेस्ट होते, ठीक आहे. मग जे मिडलवाले मुलं होते किंवा एकदम कमी, जनरली कमीवाले कोणीच मुलं आपल्यामध्ये नाही होते. पण मी तुम्हाला सांगतो की जे काही मुलं मी बाहेरचे बघितले तर त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला, त्यांनी करिअर ऑप्शन चूज केलं होतं PCMचं, ठीक आहे. नाही, मला इंजिनिअरिंग बनायचं आहे, ठीक आहे. इंजिनियर बनायचं आहे, मला आर्किटेक्ट बनायचं आहे, मला डिफेन्समध्ये जायचं आहे मला. पण वेळ माहिती आहे काय आली की वेळ अशी आली की ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो हा जो असतो हा 300 मार्कचा आपल्याला इथे 300 मार्क 3 विषयांचे पाहायसाठी मिळतात. याच्यापैकी 135 मार्क इथे कमीत कमी घ्यावे लागतात, ठीक आहे. म्हणजे फिजिक्समध्ये कमीत कमी 45, केमिस्ट्रीमध्ये 45 आणि बघा मॅथमध्ये पण 45 असे मिळून 135 मार्क इथे मिळाला पाहिजे म्हणजे पाहिजे, ठीक आहे. पण भरपूर मुलांना हे सुद्धा नव्हते बघा बेटा मुलांना, ठीक आहे. हे सुद्धा नव्हते. तर बघा, हा PCM ग्रुप घेऊन आता इतके जास्त ते काय होत आहे, पछतावत आहे की बा मी हा ग्रुप नाही घ्यायला पाहिजे होता किंवा आता जर माझं नाही झालं तर काय करू, काहीच नाही करू शकणार आता, ठीक आहे. काहीही करता येत नाही, ठीक आहे. मग मला असं वाटते की जर तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल, ठीक आहे, किंवा नसेल सुद्धा तर तुम्ही काय केलं पाहिजे, हा PCM प्लस PCB म्हणजेच जर PCMB नावाचा ग्रुप तुम्ही जर इथे घेतला, ठीक आहे. PCMB मध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतली तर जर माहिती आहे तुम्हाला वाटलं की नाही इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला होऊ शकते 1 वर्षानंतर काही मूड चेंज होऊन जाणार, काही एखादी होऊ शकते की तुम्हाला आणखी काही गोष्टी चांगल्या वाटू लागणार, तर त्यावेळेस तुम्ही PCM वरून PCB मध्ये टर्न होऊ शकता, ठीक आहे मुलांनो. आणि म्हणून कधीही PCB डायरेक्ट घेऊ नका, PCM नका डायरेक्ट घेऊ, पण तुम्ही ग्रुप चूज करा आहे PCMB आपल्याला हा ग्रुप चूज करायचा आहे, ठीक आहे. म्हणजे आपल्याला वाटलं तर आपण इथे बायोलॉजीवाल्या फील्डमध्ये पण जाऊ शकतो, आपल्याला वाटलं तर आपण इथे PCM वाल्या फील्डमध्ये सुद्धा जाऊ शकतो, ठीक आहे. बघतो आहे आपण मुलांनो, मी सब्जेक्टबद्दल तुम्हाला भरपूर सारी इन्फॉर्मेशन दिलीच आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की PCMB नावाचा तुम्हाला ग्रुप इथे घ्यायचा आहे. जर तुम्हाला वाटलं तुम्ही PCM मध्ये पण जाऊ शकता आणि जर तुम्हाला वाटलं तुम्ही PCB मध्ये तुम्ही सुद्धा जाऊ शकता, ठीक आहे. पण मुलांनो, आता सर्वात मोठा प्रश्न आहे की सर आमच्याकडे वेगळ्या प्रकारचे लोक येतात आणि आपण बघतो आहे की भरपूर साऱ्या म्हणजे कोचिंग क्लासेस इथे मोठे मोठे पाहायसाठी मिळतात. सर इथे भरपूर सारी फी आहे, आम्ही सर करू शकणार का इतकं? तर मला असं वाटतं मुलांनो की बघा, एज्युकेशनसाठी पैशाची तशी तर खूप जास्त गरज नाही आहे, ठीक आहे. फक्त तुमच्या इच्छेची गरज आहे आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की अशा प्रकारच्या 60,000 रुपये, 70, 80, 90, 1 लाख आणि बघा 1.5 लाखाच्या अशा मोठ्या मोठ्या कोचिंग क्लासेसमध्ये जाण्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता, त्याच पैशांना बेटा तुम्ही इथे सेव्ह करून ठेवू शकता. तुमच्या आईवडिलांची असलेली ही जे काही जमापुंजी तुम्हाला येणाऱ्या 12वीच्या नंतर जे पण काही पैशाची गरज तुम्हाला पडणार तर हे पैसे तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता. मग सर आम्ही काय करायचं की 11-12ची तर ट्यूशन आम्हाला लावायचीच आहे, तर बेटा मी तुम्हाला सांगतो आहे, मी सुद्धा बायोलॉजी हा सब्जेक्ट तुमचा घेतो आणि तुम्ही बघितलंच आहे की ज्याप्रमाणे तुम्ही 97, 96, 95 इतके सारे मार्क्स तुम्ही जर 10th मध्ये सुद्धा घेऊ शकता, त्याचप्रमाणे तुम्ही 12th मध्ये सुद्धा बायोलॉजीमध्ये या सब्जेक्टमध्ये तुम्ही चांगले मार्क्स इथे घेऊ शकता मुलांनो, ठीक आहे. आणि त्यासाठी मुलांनो या वर्षीची माझी जे फीज होती ही 12,000 रुपीज बायोलॉजीची फीज आहे. ही
12,000 रुपीज बायोलॉजीची फी यावर्षीची माझी होती. पण बघा इतका चांगला रिझल्ट माझ्या ट्युशनचा लागल्यामुळं मी यावर्षी तुम्हाला हीच जे फी आहे हे फक्त आणि फक्त 10,000 रुपीजमध्ये मी तुम्हाला देतो आहे. ठीक आहे, बघा पूर्ण 11वी आणि 12वी हे दोन्ही वर्ष तुम्हाला फक्त आणि फक्त 10,000 रुपयामध्ये मी तुम्हाला इथे शिकवणार. ठीक आहे, 2 वर्ष यायचे तुम्हाला, 2 वर्ष, आणि ते 2 वर्ष तुम्हाला इथे 10,000 रुपयामध्ये शिकवण्यात येणार. बघा यावर्षी सुद्धा जे पण काही मुलं आले त्यांचा पण रिझल्ट एकदम आउटस्टँडिंग राहिला. 91, 93 अशा प्रकारचे मार्क्स 12th मध्ये मिळाले. ठीक आहे, जनरली हा जो काही रिझल्ट 12th मध्ये नाही लागत प्रत्येकांचा, पण बघा आपल्या ट्युशनचा इथे रिझल्ट लागलेला आहे. सोबतच मुलांना मी एक काम करतो आहे जे आतापर्यंत नाही केलं. ठीक आहे, प्लसमध्ये मी तुमच्यासाठी एक कोर्स इथे घेऊन येतो आहे, तो आहे MHT CET. बघा MHT CET याचा असलेला क्रॅश कोर्स तुमच्यासाठी पूर्णपणे. ठीक आहे, जर हा 5,000 रुपीजचा हा क्रॅश कोर्स असतो, हा पूर्णपणे जर समजा याच्यामध्ये ॲड केलं तर 15,000 रुपये तुमची इथे फीज होऊ शकत होती. ठीक आहे, पण मी पूर्णपणे तुमच्यासाठी हा फ्री करून टाकतो आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त 10,000 मध्ये MSCETचा असलेला क्रॅश कोर्स सोबतच इथे आपल्याला मिळतो आहे. पूर्णच्या पूर्ण 11th आणि 12thचं बायोलॉजी हे सगळं आणि सगळं तुम्हाला इथे 10,000 रुपयेमध्ये तुमचं होऊन जाणार. ठीक आहे, मुलांना तुम्हाला माहीतच आहे तुम्ही फीस पण देता, तर एकदम छोट्या छोट्या इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्ही फीस देऊ शकता. प्रत्येकांना परवडेल अशा प्रकारच्या इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्ही हे फीस इथे पे करू शकता. मग सर ट्युशन केव्हापासून सुरू होत आहे? ट्युशन आपली सुरू होते आहे बेटा 9th जून. ठीक आहे, बघा इथे मी तुम्हाला सांगतो आहे की 9th जूनपासून आपली ट्युशन इथे स्टार्ट होते आहे. बरोबर 4 वाजता तुम्हाला यायचं आहे. 4 to 5 हा इथे टायमिंग राहणार आहे PM. ठीक आहे, आणि म्हणून त्या दिवशीपासून आपण इथे बायोलॉजीचे क्लासेस सुरू करतो आहे. जर काही तुम्हाला ॲडमिशनबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन पाहिजे असणार तर तुम्ही मला फोन पण करू शकता आणि तुम्ही मला माझ्यासोबत संपर्क पण साधू शकता. मी इथेच ट्युशनमध्ये तुम्हाला सकाळी इथे असतो, तुम्ही येऊन पण मला भेटू शकता.